सांगली लोकसभेचा निकाल विशाल पाटील यांच्या बाजूने लागलेला आहे आणि या विजयामागचं खरे शिल्पकार जे स्वतःहून खासदार विशाल पाटील मान्य करतात ते पायलट विश्वजित कदम जे आपल्या सोबत आहेत. खरं तर पहिली प्रतिक्रिया तुमची जाणून घेणं उत्सुकतेचं आहे, कारण ज्या पद्धतीचं राजकारण सांगलीच्या बाबतीमध्ये झालं. नाही, आम्ही सुरुवातीपासून सांगली जिल्ह्याच्या सर्वसामान्य लोकांचा आवाज, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणाऱ्या लोकांचा आम्ही उठवत होतो की ही जागा नैसर्गिकदृष्ट्या काँग्रेस पक्षाची आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत ही काँग्रेस पक्षाची ही विचारधारामुळं ही तळागाळापर्यंत पोचलेली आहे, गावोगावपर्यंत पोचलेली आहे. आणि एक आम्ही हट्टाने आक्रमकपणे ही जागा काँग्रेस पक्षाकडे मिळावी, राहावी अशी आम्ही मागणी करत होतो. दुर्दैवाने ते झालं नाही आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये शेवटी निवडणुकीचा निकाल हा त्या मतदारसंघातले लोक, तिथले कार्यकर्ते, तिथली जनता, जे सर्वसामान्य मतदार आहेत ते त्या निकाल ठरवत असतात. आणि सांगलीच्या लोकसभेच्या जनतेने निकाल दिलेला आहे. आणि आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारे जे आमचे सहयोगी, माझे सहकारी विशाल पाटील आहेत, त्यांना सांगलीच्या जनतेने इथं निवडून दिलेलं आहे. ज्या पद्धतीनं टीकास्त्र झालं, महाविकास आघाडीनं अगदी शेवटपर्यंत आणून धरला विषय आणि त्यानंतर जे राजकारण झालं आणि त्यामध्ये तुम्ही शेवटी खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका घेतली. नेमकं चित्र तुम्हाला काय शेवटच्या क्षणी दिसलं होतं? हाच विजयाचा चित्र तुम्हाला दिसलं होतं? नाही, विजयाचं चित्र मला जय विजय हा माझ्या दृष्टीने दुय्यमी भाग होता. माझ्या दृष्टीने हे महत्वाचं होतं की इथं काँग्रेस पक्षाचा विचार टिकला पाहिजे. आणि जो शब्द मी विशाल पाटलांना दिला होता की कुठल्याही परिस्थितीत सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आपण सोबत राहू, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, आणि माझ्या शब्दाला मान राखण्याकरता सांगलीच्या कार्यकर्त्यांनी, तमाम नेत्यांनी मला मोठ्या पद्धतीने साथ दिली. आज माझ्याकडे इथं विक्रम सावंत आहेत, पृथ्वीराजजी पाटील आहेत, जयश्री वहिनी विष्णू भाऊंला थांबलेला आहेत, इथं जितेश कदम आहेत, सगळी मंडळी आणि तमाम कार्यकर्ते, मोठ्या कार्यकर्त्यांची लोकांमधनं उठाव झालेला होता. ज्या पद्धतीने सांगलीचं तिकीट हे हिसकावून घेतलं, ज्या पद्धतीने इथलं कट कारस्थान सांगलीच्या तिकिटाबाबतीत झालं, आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये एक मोठी चीड होती आणि त्या दृष्टीने एक उठाव झाला जनतेचा. आणि त्या उठावामध्ये एक त्यांना जो आवाज हवा होता तो आवाज म्हणून मी त्या ठिकाणी काम करत होतो. आणि त्या ठिकाणी आज लोकांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला. विशाल पाटील हे अपक्ष जरी निवडून आलेले असले तरी ते काँग्रेस पक्षाच्या विचाराने इथे निवडून आलेले आहेत आणि म्हणून आज ते काँग्रेस पक्षाच्या सोबत राहतील हा विश्वास मी सांगलीच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्यांच्या वतीने आणि सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने देतो. या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस एक संध झालेली दिसून आली बऱ्याच वर्षानंतर. हीच एक संधपणा आता विधानसभेमध्ये ताकदीनं उतर निश्चितपणे. आणि मी तुम्हाला सांगतो, स्वर्गीय पतकरावजी कदम साहेबांनी 1999ला असंच काँग्रेस पक्षाची पूर्ण सूत्र हाती घेतली होती आणि एक वैभवाचे दिवस काँग्रेस पक्षाला 1999 सालापासून दाखवलेले होते. आज पुन्हा एकदा तो काळ काँग्रेस पक्षाला, सांगली जिल्ह्याला या ठिकाणी कार्यकर्त्यांना पाहायला मिळतोय. त्याची सुरुवात ताकदीने, मजबूतीने झालेली आहे. येणाऱ्या विधानसभा फक्त 3-4 महिन्याच्या कालावधीत आहे आणि या निकालाचा निश्चितपणे एक चांगला असा परिणाम विधानसभेवर होईल, महाराष्ट्राच्या विधानसभेवर होईल. जो देशात इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचा जो काय परिणाम महाराष्ट्रात निकाल लागलेला आहे, सांगली जिल्ह्याचाही निकालाचा परिणाम चांगला विश्वास आहे. इकडे ही लोकसभेची निवडणूक मांडली जात होती, मात्र दुसरीकडे जिल्हा कुणाकडं अशा दृष्टीने एक निवडणूक गाजली गेली. अर्थात काँग्रेसकडे हा जिल्हा जातो हे संकेत दिसत आहेत. जे काही 6 तालुके होते, 6ही तालुक्यामध्ये काँग्रेसचे ला चांगलं दिसत होतं चिन्ह. अपक्ष उमेदवारांना 6ही मतदारसंघामध्ये लीड दिसून आलं. हे कशाचं होतं? नाही, मी सांगितलं की काँग्रेसचं हाताचं चिन्ह आम्हाला मिळालं असतं, कदाचित याहून अधिक मताधिक्य, आम्ही दुपटीने मताधिक्य मिळवलेलं असतं, ह्यात काही दुमत नाही. परंतु जे काही घडलं त्याच्यावर आता फार मला वाच्यता करायची नाहीये. मला एवढंच सांगायचंय की जनतेने ही निवडणूक हातात घेतली. जनतेने जो काय असेल, माझ्या पाठीशी जनता उभं राहिली, विशाल पाटलांच्या पाठीशी उभी राहिली, काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली, महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहिली. आणि म्हणून या ठिकाणी आज जो काय निकाल लागलाय हा सांगली जिल्ह्याच्या जनतेचा निकाल आहे. आणि हा जनतेचा निकाल हा सगळ्यांनी स्वीकारून, मान्य करून या ठिकाणी आता आम्ही निश्चितपणे सांगलीच्या विकासासाठी, काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी, महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी आम्ही एक दिलाने, एक विचाराने निश्चितपणे ताकदीने सांगली जिल्ह्यात काम करू. तुमचं एक वक्तव्य खूप गाजलं होतं की आम्ही देखील जिल्ह्याचे वाघ आहोत, हे दाखवून दिलं तुम्ही? नाही, ते सांगलीच्या जनतेने दाखवून दिलं.
की सांगलीचा वाघ कोण आहे ते, आणि त्याकरता मी सांगलीच्या सर्वसामान्य लोकांचा, सांगलीच्या जनतेचा, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो की आज पुन्हा एक नवी उभारी या सांगलीच्या मातीतून महाराष्ट्राला मिळेल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. तुमची पुढची दिशा कशी असेल? कारण एकीकडे जिल्ह्याचा जो जतचा काही भाग आहे तो दुष्काळाच्या छायेमध्ये आहे. तुमचं पुढचं मिळून विशाल पाटील यांच्यासोबत दिल्लीमध्ये बसून कशा पद्धतीनं जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाची वाटचाल? विशाल पाटील माझ्यासोबत गेल्या काही वर्षांपासून चांगल्या पद्धतीने काम करतायत. मी सांगेल, आमचे अनेक विषयांवर चर्चा होत असते. जिल्ह्याच्या राजकारणात आम्ही जिल्ह्याचे काही प्रमुख नेते बसत असतो आणि बऱ्याचदा शेवटी जे काही मी सांगतो ते ऐकतात लोक, आणि विशाल पाटीलही ऐकतात. आमच्या चर्चा होतात आणि त्यातून या एक चांगल्या पद्धतीने आज एक जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा मिळालेली आहे. जिल्ह्यात बरोबर आहे की जत सारख्या एका दुष्काळी तालुक्यातल्या तिथे अजूनही काही पाण्याचे प्रश्न आहेत. सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्याचे शेतीचं नुकसान झालेलं होतं. आणखी काही किरकोळ प्रश्न आहेत आणि रस्त्याचे प्रश्न मोठे आहेत. ज्या भागाला सत्ताधारी पक्षांनी वंचित ठेवलं, दुर्लक्षित केलं, त्या भागाचे प्रश्न आहेत आणि म्हणून या सगळ्या भागाकडे आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल. आता खासदार म्हणून विशाल पाटील आणि मी आम्ही म्हणून एकत्रित काम करून या जिल्ह्यातल्या प्रश्नांकडे बारीक लक्ष ठेवून तो सोडवण्याचा आम्ही ताकदीने प्रयत्न करू येणारा काळ. मी कुणाच्या पाठीमागं आहात हे तर आता स्पष्ट झालेलंच आहे. मात्र आता पुढची जी काही वाटचाल आहे या बाबतीमध्ये जिल्ह्यातलं हे जे काँग्रेसचं सेलिब्रेशन आहे कशा पद्धतीनं तुम्ही साजरं करणार आहे? नाही, काँग्रेसचं सेलिब्रेशन हा काँग्रेसचाच विजय आहे, हा महाविकास आघाडीचा विजय. हा पहिलं तर सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या काळात प्रत्येक तालुक्यात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांचे मेळावा घेऊ, महाविकास आघाडीचे घेऊ, आमची काही हरकत नाही. महाविकास आघाडीतल्याही माझ्या सर्व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना आव्हान असेल की आता झालं गेलं विसरून या ठिकाणी एका नव्या जोमाने येणाऱ्या विधानसभेसाठी आपण एक दिलाने एक विचाराने काम करायला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही त्यांना सोबत घेऊन काम करू आणि काँग्रेस अधिक मजबूत कशी होईल याच्यासाठी मनापासून प्रयत्न करू. महाविकास आघाडीच्या नेत्यांना कसं पटणार? कारण ज्या पद्धतीनं बघू ना, आता बघा आज तर निकाल आलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षश्रेष्ठी असतील, महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षातले जे काही नेतेगण असतील त्यांना भेटून काय त्यांच्याशी बोलायचं मी येणाऱ्या काळात ठरवेल माझ्या पद्धतीने. महाविकास आघाडीमध्ये या विजय मला नाही वाटत, असं काय वाटायला नको, कारण शेवटी हा विजय काँग्रेस पक्षाचा आहे, हा विजय महाविकास आघाडीचा आहे. आम्ही हे समजून सांगतोय की ही सांगलीची जागा महाविकास आघाडीकडेच राहिली, हा सर्वात महत्वाचा मुद्दा. आणि या व्यापक दृष्टीने आमच्या मित्र पक्षातल्याच सर्व लोकांनी त्याच्याकडेही पाहावं की महाविकास आघाडीकडे जागा राहिलेली आहे आणि या दृष्टीने पाहावं, एवढंच आमची विनंती आहे. धन्यवाद. आपल्यासोबत जतचे आमदार विक्रमसिंह सावंत आहेत. खरं तर जतचा खूप मोठा वाटा राहिला, कारण जतमध्ये खूप नकारात्मकता होती विद्यमान खासदारांच्या मध्ये दुष्काळाबद्दल. तुमच्या पुढे खरं तर एक मोठं आव्हान आहे, कारण आता काँग्रेसचे खासदार होत आहेत, दुसरीकडे पुढे विधानसभा आहे. निश्चितच या आजच्या निकालानं, खासदारकीच्या निकालानं निश्चितपणानं या दुष्काळी जत तालुक्याला प्रामुख्यानं चांगल्या पद्धतीनं फायदा होईल. एकीकडं जी विषमता याच्या आधी होती, एका पक्षाचा आमदार आणि एका पक्षाचा खासदार, त्या माध्यमातून आजपर्यंत जत तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी जो काही दिरंगाई होत होते ते आता ताकदीनं केंद्राकडे विशाल पाटील मांडतील आणि त्याचबरोबर राज्यात आम्ही त्याचा पाठपुरावा सन्माननीय विश्वजित कदम साहेब यांच्या माध्यमातून घेऊ. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आहेत. पावसाबरोबर तुम्ही देखील गुलालात नाहून गेलाय, काय भावना आहे? नाही, निश्चितच एक काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून आनंदाचा क्षण आहे. 1999ला जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी झाली तेव्हा डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेस एक केली होती, परंतु त्यांच्या दुर्दैव निधनानंतर थोडी काँग्रेस विस्कळीत झाली होती. गेले 10 वर्ष लोकसभेला काँग्रेसचा पर्यायानं महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येत नव्हता, परंतु यंदा डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी पूर्ण जिल्ह्याची काँग्रेस एकत्रित केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा विजय आहे. तर हा जे कलरफुल विजय दिसून येतोय काँग्रेसच्या नेत्यांच्यामध्ये, तोच विजय जनतेच्या मनामध्ये होता, अशा स्पष्ट भावना काँग्रेसच्या या नेत्यांनी मांडल्यात. आणि पुढे याच विजयाच्या जोरावर आगामी विधानसभा निश्चितपणे ताकदीने लढू आणि या विजयानं सांगलीतील किंवा राज्यातील महाविकास आघाडीमध्ये कोणताही खडा पडणार नाही, असं स्पष्ट मत काँग्रेसचे माजी मंत्री ज्येष्ठ आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरा पर्सन उत्तम सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.